मजदूरांची मागणी अशी होती, आम्ही दरवर्षी गाड्यांचं फिटनेस यावर्षी त्यांनी सुरुवात 1 तारखेपासून 1 जानेवारी 2026 पासून त्यांनी थांबवलं होतं. थांबवायचं कारण असं होतं, ATS सिस्टीम जे महाराष्ट्रात पूर्ण प्रणाली चालू झालेली आहे त्याच्या अनुषंगाने तिथं जाऊन तुम्ही गाड्या पास करा, म्हणजे पासिंग करा व फिटनेस करा. आमचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे ATS सिस्टीम सुरू झालेली नाही आहे, आजूबाजूला कुठंच झालेलं नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे जिल्हे असताना फक्त नाशिकला चालू झालेलं आहे. नाशिकमध्ये आजूबाजू अवतीभोवती जे जिल्हे आहेत, उपजिल्हे, तालुका आहेत, तिथल्या सगळ्या गाड्या तिथं जातील. संभाजीनगरच्या गाड्या तिथं जातील, बाकी इतर ठिकाणी गाड्या जातील. मग आम्ही पासिंग करायचं का? आणि पासिंग करण्यासाठी सुद्धा एवढं लांब जायचं, टोल खर्च करून यायचा टोल आपल्याला वाहतूकदारांना मोठा फटका बसणार होता, दिवस जाणार होता, नंबर लागणार नव्हता. एक गाडीला पासिंग करण्यात 20 ते 25 दिवस लागणार होते. अशा परिस्थिती यांनी आणून ठेवली होती आणि आम्ही पाठपुरावा घेत होतो. 1 तारखेपासून बंद झाल्यापासून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमच्या मोटर मालकांनी भरपूर पाठपुरावा केला, पण हे ते सोंग करत असं सांगत होते की संघटनांनी सगळ्यांचा विचारात घेऊन आम्ही काल परत भेटलो होतो RTO विवर साहेबांना. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की उद्या संक्रांत आहे, संक्रांतच्या दुपारपर्यंत आम्ही करू, म्हणजे सुरुवात करूया आणि काय तुम्हाला आंदोलन करायची काही गरज नाही. अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, त्यांना मी मोबाईलवर कॉन्टॅक्ट केला तर ते परदेशात होते, तरी त्यांनी आमच्या मोबाईलवर प्रतिकार देऊन आमच्या कमिशनर साहेबांशी बोलले, धीमान साहेबांशी बोलले, जे काल आदेश काढतोय की ती सिस्टम अनलॉक होईल आणि तुमचं फिटनेस चालू होईल. तर मी तुमच्या मार्फत असं सांगू इच्छितो की हे जे चाललेलं आहे दडपशाही म्हणा किंवा हे मनमानी म्हणा, हे कुठं ते थांबायला पाहिजे. आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांना तुमच्या माध्यमातून हे शेअर करा की RTO जे काम करताय ते लोकांसाठी करताय का कुठल्या एजंटसाठी करताय ते आम्हाला कळणार आता. कारण प्रत्येक वेळा काही ना काही नवीन आणून नवीन नियम लागा, पैसे म्हणजे कुठल्या तरी मार्फाने काहीतरी बसवण्याच्या मार्गाने पैसे काढायचे. मागच्या वर्षी बसवलेले पैसे ते चालणार नाही.